आणि यानंतर बातमी आंबोलीमधनं आहे। खरं तर आंबोलीच्या कावडीचा धबधब्याच्या दरीमध्ये कोसळून 2 तरुणांचा मृत्यू झालेला होता। अनेक अडचणी येत होत्या त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात, परंतु अखेरीस 132 तासांच्या शोध मोहिमेनंतर हे दोनही मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालंय। खरं तर काल दुपारी बीडच्या प्रताप राठोडचा मृतदेह बाहेर काढल्यावर आज शोध मोहिमेच्या 5व्या दिवशी गडहिंग्लजच्या इम्रान गार्दीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। बाबल अल्मेडा यांच्या टीमनं हे दोनही मृतदेह बाहेर काढले। आज सकाळी इम्रान गार्दीचा वाहून गेलेला मृतदेह धबधब्यापासून काही अंतरावर सापडला। त्यानंतर शोध पथकानं दोरखंडाच्या साहाय्यानं त्याचाही मृतदेह बाहेर काढला। तर ज्या टीमने ही संपूर्ण शोध मोहीम राबवली ती यशस्वी केली, त्यांचा अनुभव नेमका काय होता, त्यांनी ही शोध मोहीम कशा पद्धतीने राबवली हे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलंय। तुम्हाला किती वेळ लागला खाली जाण्यासाठी? मला बरोबर 2-2.25 तास लागले खाली जाण्यासाठी, मला आणि ह्याला माझ्या सहकार्याला। आणि 4 दिवसांचा बॉडीची म्हणजे स्थिती कशी होती, कशा प्रकारे तुम्ही जाऊन तिथे बॉडीला कव्हर केल्यानंतर कशा प्रकारे वर घेतलं? आम्ही खाली गेलो, पण आम्हाला जाताना खाली जरी उतरलो तरी आम्हाला तिथनं वाट काढत जावं लागतं। घनदाट असं जंगल आहे खालनं, तिथे जाईपर्यंत आम्हाला अर्धा तास लागला। तिथे गेल्यानंतर परत पाण्याचा जो प्रवाह आहे तो तोंडावर मारतो, आणि जी दोरी खाली सोडली होती ती पाण्याच्या प्रवाहामध्ये होती, ती कशी जाऊन घेतली आणि बॉडीपर्यंत आलो। बॉडीपर्यंत येताना सगळं हे आहे असं उतळ झालेलं आहे, म्हणजे जर घसरला तर तो खाली जाऊ शकतो। दोरीला पकडून आलो आणि ती बॉडी पकडून तिला रस्सी घातली, सगळं केलं, बांधली वगैरे, आणि म्हणजे सेफ्टी बांधली आणि बॉडी वर पाठवली।